नमस्कार, मी प्रियांका नागने। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट। हे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे इथे जागा निघालेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता 1324 जागा आहेत टोटल। त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या पदांसाठी जागा आहे। नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणा किंवा इथे बघू शकता मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसेस म्हणा, मिनिस्ट्री पोर्ट्स म्हणा, इथे वेगवेगळे पद आहेत तुम्ही बघू शकता। तुम्ही मेल असो किंवा फिमेल असो दोघेही तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही आता सुद्धा अप्लाय करू शकणार आहेत। सो फॉर्म भरण्याची डेट आपण बघणार आहोत 26/7/2023 ते 16/8/2023 म्हणजे सुरू झालेले आहेत फॉर्म सबमिशन्स। तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहेत। हे इम्पॉर्टंट डिटेल्स मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो पूर्ण व्हिडिओ बघा। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, हे पूर्णपणे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्याआधी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला दररोज असेच नवनवीन व्हिडिओज भेटतील, नवनवीन जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपण जॉब डिटेल्स मध्ये बघून घेऊया। भारत सरकारद्वारे हे जॉब आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द्वारे जॉब्स आहेत। तर बघून घेऊया आपण पूर्ण डिटेल्स मध्ये। ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या फील्डसाठी आहे। डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन बघा 26 जुलै 2023 ते 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे। सो लास्ट डेट असणार आहे तुम्हाला 16 ऑगस्ट, लक्षात घ्या। त्याच्यानंतर हे पोस्ट बघूया कोणते कोणते आहेत। बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर इथे बघा सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी आहे। आता पोस्ट असणार आहे जेई, ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे सी, आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा काय असणार आहे, डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री झालेली पाहिजे। एज लिमिट बघा अप टू 30 इयर्स, म्हणजे काय अप टू 30 इयर्स पर्यंत तुमचं एज लिमिट असणार आहे। इथे खाली दिलेलं आहे। आपण लॉंग टर्म बघूया, जेई ॲब्रिव्हिएशन्स मध्ये बघूया। जेई सी म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल असणार आहे। जेई एम म्हणजे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल असणार आहे। जेई इन ब्रॅकेट ई म्हणजे इलेक्ट्रिकल साठी असणार आहे। ई एंड एम म्हणजे इंजिनियर फॉर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल असणार आहे। हे दिलेलं आहे आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि त्याचे पोस्ट, म्हणजे तुमची इथे डिग्री झालेली पाहिजे आहे। वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे ते बघा, डिप्लोमा सुद्धा चालणार आहे, बट एज लिमिट असणार आहे तुमचं अप टू 32 इयर्स। हे बघा सेंट्रल वॉटर कमिशन साठी आहे जेई सी, बॅचलर्स डिग्री और डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे आहे अप टू 30 इयर्स। इथे तुम्हाला एज सुद्धा मेन्शन केलेला आहे। तुम्ही मेल असो किंवा फिमेल तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे। मी इथे स्क्रोल करत आहे, आपण बघूया वॅकन्सीज दिलेल्या आहेत, किती जागा आहे हे बघा। तुम्ही जर एससी असेल तर 65 आहे, एसटी साठी 32 आहे। हे प्रत्येक कास्ट वाईज इथे जागा दिलेल्या आहेत आणि तुमचे इथे डिपार्टमेंट सुद्धा दिलेले आहेत। सो टोटल बघा 1324 जागा आहेत। तुम्ही इथे बघू शकता, स्क्रोल करू शकता। मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला याची लिंक सुद्धा देणार आहे। त्याच्यानंतर आपण स्क्रोल करत आहे, स्कीम ऑफ एक्झामिनेशन सांगितलेलं आहे। पेपर 1 आणि 2 असणार आहे। मेन म्हणजे इथे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन हेल्ड होणार आहे, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम्स हेल्ड होणार आहे। कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे। जनरल इंटेलिजन्स असणार आहे अँड रिझनिंग असणार आहे। नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे 50, मॅक्सिमम मार्क्स असणार आहे 50। ड्युरेशन बघा 2 hours दिलेला आहे। त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस दिलेला आहे 2 hours and 40 minutes फॉर द कॅन्डिडेट्स हु आर इलिजिबल फॉर स्क्राईब ॲज पर, म्हणजेच काही ॲज पर रिक्वायरमेंट इथे चेंज होणार आहे। इथे दिलेला आहे बघा जनरल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड स्ट्रक्चरल, जनरल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, तुमच्या डिपार्टमेंट नुसार सुद्धा इथे क्वेश्चन पेपर असणार आहे। हे सगळे कम्प्युटर बेस्ड एक्झाम्स असणार आहेत, लक्षात घ्या। त्याच्यानंतर इथे खाली आपण स्क्रोल करत दिलेला आहे की इथे कोणते कोणते तुम्हाला स्टडी बेसिसवर सुद्धा तुम्हाला आता तुमच्या डिपार्टमेंट वाईज स्टडी मटेरियल्स असणार आहे। बिल्डिंग मटेरियल, सिस्टमॅटिक कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, हे तुमचे अभ्यासक्रम इथे दिलेला आहे हे PDF मध्ये। अप्लाय अँड ऍप्लिकेशन फी इथे दिलेलं आहे बघा, हाऊ टू अप्लाय अँड ऍप्लिकेशन फी, ऍप्लिकेशन फी आणि कसे अप्लाय करायचे हे सुद्धा दिलेलं आहे। ऍप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड ऑनली इन ऑनलाईन मोड, म्हणजे फक्त ऑनलाईन मोड वरतीच तुम्ही इथे सबमिट करू शकता। इथे तुम्हाला लिंक सुद्धा दिलेला आहे, ऑफिशियल लिंक आहे। त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुमचे फोटोज कसे पाहिजे आहे, स्कॅन कलर फोटो पाहिजे आहे, JPG फॉर्मॅट मध्ये पाहिजे आहे, 20 KB to 50 KB पर्यंत साईज त्याची पाहिजे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला स्कॅन सिग्नेचर सुद्धा लागणार आहे। लास्ट डेट असणार आहे 16 ऑगस्ट 2023। फी पेएबल असणार आहे 100 रुपये, ₹100 ओनली।
women candidates and candidates belonging to SC, ST, person with benchmark disabilities and ex-servicemen eligible for reservation are exempted from payment of fee. म्हणजेच काय तुम्हाला इथे फीज माफ असणार आहे, फीज नसणार आहे. महिलांसाठी फीज नाहीये. त्यांना SC, ST किंवा ज्यांना काही डिसेबिलिटीज असणार आहेत किंवा एक्स सर्व्हिसमेन असणार त्यांना फीज नसणार आहे. फी कशी पे करायची आहे इथे पण मोड्स दिलेले आहेत बघा. ऑनलाईन पेमेंट मोड्स दिलेला आहे. तिथे नेट बँकिंग तुम्ही करू शकता किंवा UPI थ्रू करू शकता किंवा विजा मास्टरकार्ड हे सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इफ द फी इज नॉट रिसिव्ड बाय SSC स्टेटस ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट. जर फीज भरली नाही तर इनकम्प्लीट म्हणून दिलेलं आहे. हे पूर्ण सो इथे फॉर्म दिलेला आहे. फॉर्म प्रॉपर पद्धतीने भरायचं आहे. हे बघा, फर्स्ट असणार आहे तुमचे बेसिक डिटेल्स म्हणजे काय असणार आहे, आधार नंबर असू द्या, तुमचा ID नंबर असू द्या, तुमचं नाव, फादर्स नेम, हे सर्व माहिती असणार आहे. हे तुम्हाला भरायचं आहे. हे बेसिक डिटेल्स आहे. त्यानंतर असणार आहे तुमचे ॲडिशनल अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स अँड थर्ड विल बी डिक्लेरेशन. सो इथे फॉर्म पूर्णपणे प्रॉपर पद्धतीने भरायचं आहे, नाहीतर हे फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो. आणि नंतर सेव्ह करायचं आहे तुम्हाला. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.